संदर्भात विधानसभेमध्ये चर्चा झाली। अंधेरी सभेमध्ये दरवर्षी पाणी भरतं आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान महापालिकेच्या स्तरावर उपाययोजना करू आमदार माधुरी मिसाळ यांनी असं म्हटलंय। येणाऱ्या पावसाळ्याआधी काम पूर्ण करा अशी मागणी मुरुजी पटेल यांनी केली। दरम्यान 6 महिन्यात काम होणं शक्य नाही असं माधुरी मिसाळ यांनी म्हटलं। दरम्यान लवकरच बैठक घेऊन तोडगा काढू असं शंभूराज देसाई म्हणाले। तर त्यावर खार सबवेवर सुद्धा तोडगा काढण्याची मागणी आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे। हा सबवे गेला 50 वर्षापासून पाण्याखाली असतो। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय 5 महिने पाऊस पडतो। अध्यक्ष महोदय, हा तिसऱ्यांदा सभागृहात मी लक्षवेधी लावली। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उत्तर देत आहेत, त्याच्यानंतर काही कारवाई होत नाही। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, हा सबवेमुळे पाणी साचल्यामुळे माझी विधानसभेत जवळजवळ 30% भाग हा पाण्याखाली असतो। अध्यक्ष महोदय, नागरदास रोड असेल, गोंदिवली असेल, मोगरापाडा असेल, आंबावाडी असेल, हा पूर्ण भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो। समिती नेमली होती आणि त्यांनी आपल्याला असा दिलाय की 981 मीटर लांबीचा एक बंदिस्त नाला आपण तिथे टाकू शकतो असा त्याचा पूर्ण त्यांनी अहवाल आपल्याला महानगरपालिकेला दिलेला आहे सल्लागारांनी। आणि तो अहवालानुसार त्याची आर्थिक बाजू तपासून म्हणजे आर्थिक व्यवहारता किती आहे हे तपासून अध्यक्ष महोदय त्याच्यावर महानगरपालिका स्तरावर निर्णय घेण्यात येईल। महानगरपालिकेचे अधिकारी, आपण स्वतः त्या विभागाचे प्रतिनिधी, जे नवीन तांत्रिक सल्लागार नेमलेले आहेत ते या सगळ्यांची आपण उच्चस्तरीय बैठक अधिवेशन संपल्या पहिल्या आठवड्यामध्ये लावू आणि जो सगळ्यात बेस्ट पर्याय असेल जेणेकरून या पावसाळ्यामध्ये ही अडचण भासणार नाही या बाबतीतल्या उपाययोजना सदर बैठकीमध्ये केल्या जातील। खार सबवेचा सुद्धा आहे, अंधेरी सबवेचा आहे, जोगेश्वरीचा सुद्धा आहे। त्यामुळे तुम्ही अंधेरी बद्दल सकारात्मक आहात, त्या संदर्भात तुम्ही बैठक घेणार आहात याचं अभिनंदन। त्यासोबतच मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत आमची विनंती आहे की खार सबवे संदर्भात सुद्धा अशीच एक बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी असे निर्देश आपण कृपया त्यांना द्यावे, एवढीच विनंती आहे।